पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज या कार्यक्रमातून तरुणाई, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाचे मुद्दे मांडले। राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करत महिलांवरील अत्याचार आणि त्यामागच्या मानसिकतेवर सवालही उपस्थित केले। त्यानंतर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्या या भूमिकेवर पलटवार केलेला आहे। महिला सक्षमीकरणाची भाषा करणारे राहुल गांधी महिला आरक्षणाला विरोध करतात असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्याचवेळी मंथन फॉर युवाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जेनझीशी संवादही साधला आहे। भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमावर भाजपकडनं पैसे वाटपाचा आरोप झालाय, तर फडणवीसांच्या कार्यक्रमावर विरोधकांनी पेड इव्हेंटचा आरोप केला। राजकारणामध्ये तरुणाई केंद्रस्थानी आलेली आहे। पाहूयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट। छात्रों की गूंजला मंथन फॉर युवातून उत्तर। राहुल गांधींचे वार, फडणवीसांचे प्रहार। जेन झीच्या समर्थनावरून दावे प्रतिदावे। तरुणाईशी संवादाद्वारे राजकीय शक्ती प्रदर्शन। 80% लड़कियों को कहीं ना कहीं हरास किया गया है। विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। लड़कों को फुल फ्रीडम मिलनी चाहिए, वो जो भी करना चाहे करें। गाली देनी है गाली दे। सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। पुण्यात राहुल गांधींनी छात्रों की गूंज कार्यक्रमात सरकारसह मनुस्मृतीच्या विचारधारेवर घणाघात केला। हजारो तरुणी आणि तरुणांच्या उपस्थितीत राहुल गांधी महिला, मुलींची सुरक्षा आणि सशक्तीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला लक्ष्य केलं। पैदा होने से पहले हर साल 4.5 लाख लड़कियों की हत्या होती है। दैट इज द फर्स्ट वायलेंस, पहली हिंसा। दूसरी हिंसा हरासमेंट। इस भीड़ में से 80% लड़कियों को कहीं ना कहीं हरास किया गया है। राइट? सड़क पे, बस पे, रेस्टोरेंट में, स्कूल में, कॉलेज में 80% महिलाओं को हरासमेंट किया जाता है। तकरीबन 30%, 29% महिलाओं पर फिजिकल वायलेंस होती है। घर में, सड़क पे मारा जाता है, धमकाया जाता है, पीटा जाता है। और फाइनल आंकड़ा अनबिलीवेबल, 100 में से 6 महिलाओं को हिंदुस्तान में रेप किया जाता है। और ये इस माइंडसेट से लड़ाई चल रही है। माइंडसेट क्या है कि लड़की की एक जगह है, वो पिंजरे में बंद होनी चाहिए, उसका कंट्रोल रहना चाहिए, उसको काम नहीं करना चाहिए, और लड़कों को फुल फ्रीडम मिलनी चाहिए। वो जो भी करना चाहे करें। गाली देनी है गाली दे, काम करना है काम करें। ऐसा हिंदुस्तान हम नहीं चाहते। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात केलेल्या या टीकेचा समाचार मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात घेतला। रविवारी नागपुरात मंथन फॉर युवा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जेन झी सोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी राहुल गांधींची महिलांबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला। एकीकडे महिला सक्षमीकरणाबाबत भाषणं देतात आणि दुसरीकडे महिला आरक्षणाला राहुल गांधी विरोध करतात असा टोला फडणवीसांनी लगावला। तसंच नागपुरात भाड्यानं लोक आणली नाहीत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या कार्यक्रमाला टोला लगावला। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे, हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका है। महाराष्ट्र की जो जेनजी, महाराष्ट्र के जो युवा
आज इस मैदान पर थे। 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरात मंथन फॉर युवात मुख्यमंत्र्यांनी जेन झी सोबत संवाद साधला. भाजपच्या या रणनीतीवर महाविकास आघाडीनं टीका केली आहे. संजय राऊतांच्या नागपुरातील कार्यक्रमाला पेड इव्हेंट म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. तर भाजप काँग्रेसची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला वरट्टीवारांनी लगावलाय. तर राहुल गांधींच्या कार्यक्रमात पैसे वाटल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. वर्ल्ड गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. मला वाटतं देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये एक यूथ आणि केवळ गर्ल्स स्टुडंट साधारण 50,000च्या आसपास ते तिकडे उपस्थित होते आणि तो जल्लोष होता. तो काही असं पकडून आणलेला क्राऊड नव्हता, पकडून आणलेली ती मुलं नव्हती आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक राहुलजींच्याकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा आणि म्हणून ते गर्ल्स एम्पॉवर, मुलींना शक्ती देणं, मुलींना ताकद देणं, मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, मुलींना ऐकून घेणं. आजकाल तर सगळे मन की बात करतात, पण लोकांच्या मनातलं काय आहे, मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात काय, हे राहुलजींनी ऐकलं. काल जेन झीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रों की गुंज. तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे. मग आज तुमचा काय? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही, अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा. हा पेड इव्हेंट आहे. मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1,500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना. भारतीय जनता पक्ष हाच एक पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण. जनाब संजय राऊत, राहुल गांधी यांच्या पैसों की गूंज या कार्यक्रमाची पोलखोल केल्यानंतर तुमचा तिळपापड झालाय, तुम्हाला मिरची लागलीये. काल संगमनेरमधनं बस भरून आणल्या होत्या, कोल्हापूरमधनं बस भरून आणल्या होत्या आणि पैसे देऊन पैसों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये केला. संजय राऊत राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्यासाठी किती पैसे वाटणार आहेत, किती कोटीचं बजेट आहे, एकदा महाराष्ट्राला सांगा. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलन आणि त्याला मिळालेल्या यशानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तरुणाईशी संवाद वाढवायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी छात्रों की गुंजच्या माध्यमातून तरुणाईशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आता सरकारनंही एक दिवस एक विद्यापीठ उपक्रमाद्वारे तरुणाईशी संवाद सुरू केला आहे. नागपुरातील मंथन फॉर युवाच्या माध्यमातून हजारो जेन झी समोर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजकीय प्रवास विशद करत संवाद साधला. सर्वच प्रमुख पक्षांनी जेन झीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आता देशाचं राजकारणच तरुणाईवर केंद्रित झाल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.